कर्नाटक बँकेला म्हणजे कर्नाटकाला तुम्हाला माहिती आहे मराठीची ॲलर्जी आहे लोकांना, म्हणून आज आम्ही इथे आलोय. त्यांना आपण इथे आल्यानंतर लक्षात आलं की जे बँकेचे प्रमुख म्हणजे व्यवस्थापक आहेत ते मराठी आहेत, कांबळी आहेत, म्हणून थोडासा आमचाही थोडासा आम्ही थोडा राग हे केला. कारण पण बँकेत बघितलं तर सगळं इंग्लिशमध्येच आहे. तर त्यांना आम्ही आता सांगितले प्रेमाने, आज बोलो आज जोडून उद्या आज सोडून येऊ, तेव्हा त्यांना बाराखडीचं पुस्तक दिलंय की हे पुस्तक घ्या, ह्याच्यात मराठी काय काय लिहिलं जातं त्याच्यात ह्याच्यात बघितलं त्यांनी सगळं इंग्लिशमध्ये, हेल्मेट काढा तुम्ही, हिंदीमध्ये लिहिलंय. पण बोललो ना मराठीचा ह्या लोकांना काय त्रास आहे मला माहीत नाही, परंतु आज सांगितलंय ज्यावेळेला आम्ही एक आठवड्याने येऊ तेव्हा जर इथे हे आम्हाला दिसलं नाही, जर मराठी बोर्ड वगैरे दिसले नाहीत तर मग तुम्हाला बाकी काय सांगायला नको कोणाला. आम्ही आमच्या पद्धतीत काम करणार. बँक याचा अर्थ असा नाही की ह्यांनी काही करायचं. महाराष्ट्रात तुम्ही येताना आरबीआयच्या गाईडलाईन्स आहेत, त्याचा मराठीचा वापर हा झाला पाहिजे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पण सांगितलंय ना, आता जर आमच्या राजसाहेबांनी सांगितलंय तर मराठी हे सर्व बँकेमध्ये झालंच पाहिजे. हा आमचा आग्रह आहे, नाही अट्टहास आहे की तुम्हाला करायचंच आहे आणि ते आम्ही करून घेणार. सीमा भागामध्ये जास्त प्रमाणात पाहिलं जातं मराठी माणूस गेल्यानंतर कंडक्टर असेल किंवा बस चालक यांना मारहाण होते कन्नड भाषेवरून, त्यामुळे आता कुठेतरी या कर्नाटक बँकेमध्ये सुद्धा मराठीची सक्ती असते. करावं लागणार त्यांना. इथे महाराष्ट्रात आहे ना, महाराष्ट्रात धंदा करताय ना, व्यवसाय करताय ना, तुम्हाला करावाच लागणार. ते तुमचं काय ते तुम्ही तुमच्या तिकडे बघा. इथे महाराष्ट्रात तुम्ही व्यवसाय करताय तर मराठीचा मान ठेवला गेलाच पाहिजे. मराठीचा अवमान आम्ही सहन करणार नाही. त्यांचे जे अधिकारी कर्मचारी आहेत यांनी मराठी भाषेचा मान ठेवलाच पाहिजे आणि ते आम्ही त्यांना समजावून सांगितलं आणि त्यांनी मान्य केले. ते तुमच्या समोर देखील बोललेत, कॅमेऱ्यासमोर बोललेत की हे मी करणार आणि त्यांना ते करावंच लागणार आहे. तिथे आपले जे कॅलेंडर असतं आपलं जे तारखा वगैरे ते पण मराठीत नाहीये. कुठलीच गोष्ट मराठीत नाहीये. सूचना फलक मराठीत नाहीयेत. त्यांचे ते डेस्कवरचे ते नंबर आपले हे असतात, नावाचे हे असतात पाट्या, त्या मराठीत नाही आहेत. मॅनेजरची पाटीच मी बघितली ती इंग्लिशमध्ये होती, ती मी त्वरित ती काढून टाकली. त्यानं बोललो ही पहिली काढून टाका. त्यांना बोललो पहिली मराठी, एक साईड मराठी ठेवा. एक तुम्हाला इंग्लिशबद्दल प्रेम आहे, तुमच्या त्या भाषेबद्दल प्रेम आहे तर ते करा, परंतु एक साईड मराठी ही असलीच पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.